नमस्कार. मी योगिनी प्रभुदेसाई तगारे. नेताजी सुभाषचंद्र बोसांच्यावरची मालिका आपण करतो आहोत. त्याचा तिसरा भाग सादर करते आहे. गेल्या वेळच्या भागामध्ये आपण इथे थांबलो होतो की सुभाषला देशाभिमान दाखवल्यामुळं इंग्रज सरकारनं कॉलेजमधून बडतर्फ केलेला आहे. मोकळ्या वेळात करायचं तरी काय, मात्र रिकामं डोकं सैतानाचं घर असं कधीच होणं शक्य नव्हतं. वाईट संगतीत एवढंच काय, पण वाईट विचारातही सुभाष कधीच सापडणं शक्य नव्हतं. पूर्वीचंच स्वेच्छा सेवा संघाचं काम त्यानं अंतःकरणपूर्वक सुरू ठेवलं. आध्यात्मिक उन्नती आणि दिनांची सेवा यांनी पछाडून गेलेल्या सुभाषला आता गुरुची तीव्र तळमळ लागलेली आहे. गुरुचा पुष्कळ शोध करूनही तो सापडत नाही म्हटल्यावर खात्रीचं ठिकाण जे हिमालय, तिकडे जाण्याचा विचार पक्का झालेला आहे. याच ओढीनं आणखी काही मित्रसुद्धा बरोबर निघालेत. पुष्कळ ठिकाणं पाहिली, मठ शोधले, आश्रम धुंडाळले, पण गुरु काही भेटला नाही. मुक्तीचा सोपान सापडला नाही. पण एक निश्चित झालं, हा उघडा वाघडा हिंदुस्थान आहे त्या स्वरूपात दिसला. गरिबीचे दशावतार दिसले, अंधश्रद्धेनं होणारी फरफट दिसली. शिक्षण नसल्यामुळं अपंग झालेली खेडीच्या खेडी भेटली. या सगळ्या दीन दुबळ्यांच्या भुकेल्या पोटात लपलेला असहाय्य जीव जाणता आला. आणि मग वाटलं, अरे हे इतके लोक असहाय्य असताना, भूक भूक करत असताना, परकीय जुलमाने त्रस्त असताना मी एकटाच मुक्ती मिळवून काय करू? एकट्यानं मुक्तीची आस आणि कास धरणं हे अक्षम्य चुकीचं ठरेल, कारण काळ अनुकूल नाहीये. माझ्यातली तळमळ, माझी प्रत्येक क्षमता, माझी समज, माझी बुद्धी आणि शक्ती मी वापरायला हवी या भुकेलेल्या असहाय्य हिंदुस्थानसाठी. अनेक जीवात्म्यांच्या तोंडात घास पडावा म्हणून मी प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी अगतिक पारतंत्र्यातून स्वतंत्र व्हावं म्हणून मी मुक्तीचा ध्यास सोडला पाहिजे. आता मला उपासना करायला हवी शक्तीची, अशी शक्ती की जी या भारत मातेला तिचं वैभव पुन्हा मिळवून देईल. जगाच्या मापात माझा देश पुन्हा गौरवानं मिरवू शकेल. यासाठी प्रथम हवं राजकीय स्वातंत्र्य. अरे वेड्या वाटसरा, मागे फिर, उपासना कर शक्तीची. या इंग्रजी सत्तेला इथून हाकलून लावण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते कर, कारण तू हे करू शकतोस. काळाची पावलं ओळखण्याची क्षमता तुझ्यात आहे. योग्य विचार आणि सुसंगत कृती करण्याची धडाडी तुझ्यात आहे. दे हाक इथल्या क्षात्र तेजाला, दे हाक इथल्या युवा स्पंदनांना. कर आकाश पाताळ एक या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी, या 38 कोटी जीवांच्या कल्याणासाठी. सोड तुझ्या दिव्यानंदाचा मार्ग. सुभाष घरी परत आला. काळजीनं उदास झालेलं घर पुन्हा टवटवीत झालं. पुन्हा कॉलेजचं पुढचं वर्ष सुरू झालं. निर्धारपूर्वक फक्त अभ्यास अशा निश्चयानं सुभाषनं नव्या वर्षात नव्या वर्गात पाऊल ठेवलं. BA विद्यापीठात सुभाष दुसरा आला. पहिला क्रमांक मॅट्रिकप्रमाणे फक्त 3-4 मार्कांनी चुकला. अंधारलेल्या जीवनाकाशात सूर्य बुद्धी वैभवानं पूर्ण तेजानं तळपला. त्याचा प्रकाश घरादारावर पसरला. आत्तापर्यंत सेवा, अध्यात्म आणि अभ्यास यात रमलेल्या सुभाषचा मनाचा प्रवाह आता क्रांतिकार्याकडे वळू लागलेला आहे. प्रवाह तोच आहे, काठ बदललेला आहे, क्षेत्र तेच आहे, मंदिर वेगळं आहे. हे मंदिर आहे राष्ट्र कार्याचं. क्रांतिकारकांच्या सहवासात रमणारा सुभाष हा घरासाठी धोक्याची घंटाच आहे, कारण त्याच्या प्रतिक्रिया अत्यंत अचूक आहेत. इंग्रजांविरुद्धचा संताप फार प्रखर आहे. त्या प्रखरपणामुळे सुभाष हा नवयुवकांच्या गळ्यातला ताईत बनतोय, तर तोच प्रखरपणा माय पित्यांच्या थकल्या डोळ्यांना सहन होत नाहीये. आता याला इथून हलवला पाहिजे, त्याशिवाय क्रांतीची हवा डोक्यातून जाणार नाही. कारण एका घटनेने सुभाष पुरता पेटून गेला. इतका चिडला की कोणत्याही क्षणी हा आता काहीतरी प्रतिज्ञा करेल आणि कुठेतरी निघून जाईल. काय घडलं होतं काळं कुट्ट जालियनवाला बाग हत्याकांड, सन 1919, पंजाब, अमृतसर. याच वेळी रौलेट ॲक्ट देशामध्ये पास झालेला आहे.
या कायद्यानं शुद्ध अन्याय, शुद्ध जुलूम, शुद्ध मगरुरी याचा परवानाच सरकारला दिलेला आहे. या कायद्याच्या निषेधार्थ देशभर संताप आहे. 6 एप्रिलला अमृतसरचा बंद कडकडीत पाळला गेला आहे. तीव्र प्रक्षोभ व्यक्त झालेला आहे आणि यामुळे सरकारचं डोकं फिरलेलं आहे. 9 एप्रिलला आली आहे रामनवमी. या रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये अतिशय गौरवाची गोष्ट म्हणजे सर्व धर्मांचे लोक, हिंदू मुसलमान सर्वजण एकरूप होऊन चाललेले आहेत. एवढ्यातच बातमी आली आहे की डॉक्टर किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या पंजाबच्या प्रिय नेत्यांना सरकारनं विनाकारण अटक केली आहे. बातमी कळली, जमाव खवळला, मोर्चा, दगडफेक सगळं घडलं. त्यात जे इंग्रज जखमी झाले त्यांचा मोठा पुळका त्यांच्या भाईबंधांना आला. जनरल डायरला चौताळायला निमित्तच मिळालं. नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ इकडे सभेचं आयोजन केलं गेलं. डायरनं सभाबंदी आदेश लागू केला, पण मुद्दामच आदेशाला प्रसिद्धी कमी मिळेल अशीही व्यवस्था केली. 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग, विराट सभा, 10,000 लोक सभेला आलेत. सभेत सरकारच्या दडपशाहीचा तडाखेबंद निषेध केला जातोय. एवढ्यात तो यमाचा मोठा भाऊ डायर तिथं आलाय. एकच चिंचोळी वाट पाहून खुश झालाय. सोजिरांना हुकूम सुटलेत, थडाथड गोळ्या सुटू लागल्यात आणि काय होतंय हे कळायच्या आतच करुण किंकाळ्यांनी वातावरण भरून चाललंय. एकच उलथापालथ, एकच धावाधाव, सैरा वैरा वाट शोधणं, गोळीबार तसाच चालू. हजारो फैरी झडतायत, काहींनी विहिरीत उड्या घेतल्यात. एकच वाट, ती कुणाकुणाला सापडणार. क्रौर्याचा नंगा नाच पाहून यमानही लाजेनं तोंड झाकून घेतले. देशभर प्रतिक्रिया झडतायत, निषेध झडतायत, तरीही अत्याचार चालूच आहेत. शेतकऱ्यांच्यावर आकाशातून बॉम्ब टाकतायत. या बातमीनं सुभाषच्या संतापाला सीमा राहिली नाहीये. नक्कीच हा मुलगा भयंकर कृती करेल. आपला निषेध तो असा तसा व्यक्त करणार नाही. याला इंग्लंडला पाठवून ICSच्या अभ्यासात गुंतवून टाकू. त्याची योग्यताही आहे. ICSची परीक्षा म्हणजे कित्येकांसाठी आभाळीचा चंद्र आणण्या इतके अवघड अशक्य, पण हा चांदाचा तुकडा खेचून आणणं सुभाषला शक्य आहे. तेवढं त्याचं बुद्धिवैभवही आहेच आहे. सुभाषला प्रश्न पडलाय. आता यात प्रश्न पडण्यासारखं काय होतं असं वाटेल, पण ज्यांच्या संवेदना जाग्या असतात, परिस्थितीला जे वेगळा प्रतिसाद देतात, ज्यांच्या प्रेरणा भिन्न आणि उदात्त असतात, त्यांनाच पावलोपावली प्रश्न पडत असतात. या वेगळ्या प्रेरणांमुळे तर अगदी बालवयापासून पावलोपावली सुभाषला प्रश्न होते जे इतरांना नव्हते. तो अनेकदा बेचैन झाला होता जेव्हा इतर स्वस्थ होते. वेगळ्या प्रेरणा या माणसाला वेगळं वागायला भाग पाडतात. सुभाष तर खूपच वेगळा मुलगा आहे हे लहानपणापासून अनेकदा सिद्ध झालेलं होतं. ICSला बसायचं, मग मातृभूमीच्या सेवेची शपथ मनोमन घेतली. त्याचं काय? त्या अन्याय्य इंग्रजांच्या देशात पाऊल ठेवूच कशाला? ICSच्या सोनेरी पिंजऱ्यात अडकवणारी ही पहिलीच साखळी तोडावी आणि द्यावं जीवन भिरकावून या मातृभूमीसाठी. पण बाबांची इच्छा आणि आईचा अर्ज मोडायचं? निर्णय तर त्वरित घ्यायला हवा होता, कारण वेळ शिल्लकच नव्हता. बोटीनं प्रवास, 1 महिना त्यातच जाणार. तोपर्यंत तिथलं वर्ष केव्हाच सुरू होऊन प्रवेश बंद होण्याची वेळ येणार. जायचं तर लगेच 8 दिवसात निघायला हवं होतं. विचार करता करता 2-3 मुद्दे सुभाषला असे सुचले की त्यानं होकार देऊन टाकला. एकतर सुभाषची नोंद पोलिसांकडं ब्लॅकलिस्टमध्ये सर्वात वर आहे, त्यामुळे त्यांच्या देशात जायला परवानगी मिळणारच नाहीये. समजा मिळाली तर ICSच्या परीक्षेला 9 महिनेच आहेत. इथून पुढे तिथे पोचून प्रवेश घेऊन स्थिर होऊन अभ्यास सुरू होणं आणि तो पूर्ण होणं याला इतका कमी वेळ राहणार आहे की आपण पास होणारच नाही. कारण या अभ्यासासाठी वर्षानुवर्ष 12-12 तास मुलं अभ्यास करतात. अर्थात बाबांची फसवणूक आपण करणार नाहीये. जेवढा वेळ मिळणार आहे तेवढ्यात प्रामाणिकपणे अभ्यास तर करणारच आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे BAची केम्ब्रिजची पदवी घेण्याची सुभाषला इच्छा होती आणि त्यासाठी कधीतरी जायचंच होतं. तर आत्ताच जाऊ, ICSची परीक्षा देऊ, BAची परीक्षा देऊ आणि पुन्हा येऊन हे जीवन झोकून देऊ या मातृभूमीसाठी. सुभाषच्या दोन्ही आशा मात्र फोल ठरल्या. पासपोर्टही मिळाला. पुढे सुभाषबाबू परीक्षा सुद्धा पास झाले. असो,
15 सप्टेंबर 1920 सिटी ऑफ कॅलकाटा बरोबर भारत भूमीचा किनारा सुटला. 15 ऑक्टोबर लंडन प्रवेश बंद झालेले, कारण वाटेत कोळसा कामगारांच्या संपामुळं 8 दिवस सुएझ बंदरात अडकावं लागलेलं होतं. पोचायला उशीर, पण नियमावर बोट कुठे ठेवायचं आणि तारतम्यावर कुठे ठेवायचं याचं भान असलेला माणूस भेटला आणि त्या क्षणी तो आपल्यासाठी महत्त्वाचा असेल तर जपून ठेवावा असा उत्तम अनुभव तो आपल्याला देतो. तसंच झालं. रेडवे म्हणून फिट्सविल्यम हॉल कॉलेजचे प्रमुख होते. त्यांनी सुभाष या हिंदी विद्यार्थ्याची योग्यता ओळखली. संपामुळे तो इथे उशिरा पोचला हे कारण लक्षात घेतलं. हिंदी म्हणून भेदभाव सुद्धा केला नाही आणि शब्द टाकून विद्यापीठाकडून त्याची टर्म मंजूर करून घेतली. BA ला तत्त्वज्ञानासारखा अवघड विषय घेतला तर ICS ला 9 विषय घ्यावे लागले. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्लंडचा इतिहास, इंग्लंडची कायदे पद्धती, युरोपचा इतिहास, भूगोल, संस्कृत, इंग्रजी आणि तत्त्वज्ञान. युरोपचा इतिहास शिकायला आधी फ्रेंच शिकावं लागलं, ते वेगळंच. पहा किती अवघड आहे सगळं. वेळ फक्त 7-8 महिने देश परका, वातावरण परक आणि शिवाय एक भाषा शिकायला हवी. नुसती शिकून जुजबी वाक्य मौजेसाठी बोलायची नाहीयेत, तर त्या भाषेतून केलेला अवघड अभ्यास पुन्हा इंग्रजीत व्यक्त करायचा आहे. तो अशा तऱ्हेनं की ICSच्या पेपरसाठी उत्तरं शोधली पाहिजेत. विषय एकमेकात गोंधळ होईल असे. भूगोल किचकट. सुभाषला अभ्यासात झोकून दिलं. परीक्षा जवळ आली, परीक्षा सुरू झाली, सगळे पेपर्स उत्तम गेले. संस्कृतच्या पेपरच्या वेळी उत्तरं प्रश्नपत्रिकेवर आधी सोडवण्याचा सुभाषला मोह झाला आणि प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेला वेळ कमी पडला. अर्धाच पेपर लिहिला गेला, येत होता सगळा. सुट्टी सुरू झाली, निकालाचा दिवस आला आणि सुभाषच्या हातात अभिनंदनाची तार पडली. सुभाष बोस ICS ला पास झाला. नुसता पास झाला नव्हे तर 4था आला. एक हिंदी विद्यार्थी हिंदुस्थानातून येऊन फक्त 7-8 महिने अभ्यास करून संस्कृतचा पेपर अर्धाच सोडवून इंग्लंडच्या ICS मध्ये 4था आला. अभिनंदन, सत्कार यांची एकच धांदल उडाली. आई वडिलांच्या थकल्या डोळ्यात तेज आलं. सुंदर स्वप्नांची चित्रलिपी तिथे पुढे पुढे सरकू लागली. सुभाष बद्दलच्या अपेक्षा आणि आशा उंचावल्या. इकडे सुभाषही अत्यंत आनंदात आहे. साहजिकच आहे ते. एवढी अवघड परीक्षा पहिल्याच प्रयत्नात आपण 4थे आलो. हलके फुलके दिवस भुरकन उडाले आणि सुभाष एकदम भानावर आला. अरे, हे काय चाललंय? कोणत्या सोनेरी पिंजऱ्याचं दार स्वतःहून उघडून मी आत शिरतोय. मी ICS झालो म्हणजे मी आता नोकरी करणार. अंगभूत हुशारीनं पदावर पद चढत जाणार. सत्ता, संपत्ती, अधिकार, पावलोपावली नोकर चाकर, जिथे जाईन तिथे मान मरातब, सटासट झडणारे सॅल्यूट्स, प्रसिद्धी, कीर्ती, मेजवान्या, समारंभांची प्रमुख पदं, दबून वागणारे अधिकारी आणि भिवून वागणारे सामान्य लोक, अचंबित आश्चर्याच्या कौतुक मिश्रित नजरा, सुंदर पत्नी, स्थिर आयुष्य आणि भरपूर निवृत्ती वेतन. अरे सुभाष, यात तुझी भारतमाता कुठे आहे? या सगळ्या वैभवाच्या आश्वासनात अरे सुभाष, तुझी भारतमाता कुठे आहे? नाही रे नाही, यात कुठेच ती नाही. डोळे ताणून सुभाष पाहू लागला. व्याकुळ होऊन त्याने साथ घातली. माते, कुठं आहेस तू? आणि सुभाषला भारतमाता दिसली. अरे, इथे अगदी जवळच आहे की ती. माझ्या हृदयाशीच तर तिचं स्थान. मग इतका वेळ कशी दिसली नाही ती मला? सुभाषला भारतमाता दिसली. त्याच्याकडेच तर ती पाहत होती. तिच्या डोळ्यात किती कौतुक आहे. आपल्या पुत्राच्या यशामुळे की काय, ती आनंदानं किंचित थरथरते आहे. पण अरे, हे काय? तिचं सुंदर वदन किती म्लान दिसतंय. कसली तरी काजळी तिच्या तेजस्वी चेहऱ्यावर झापळलीये. तिचे हे शुभ्र वस्त्र किती जीर्ण झाले आणि तिच्या भाळावरचा मुकुट, तो कुठे गेला? तिच्या अवतीभोवती ही कोण असंख्य मुलं वावरतायत. उघडी वागडी, कृश झालेली. त्यांचे केस किती अस्ताव्यस्त झालेत. अरे, ही तर आपलीच कोटी कोटी भावंड. त्यांच्या तोंडून भूक भूक असा शब्द ऐकू येतोय की काय? सुभाषनं पुन्हा भारतमातेकडे पाहिलं. ती त्याच्याकडेच पाहत आहे. सुभाषच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. माते म्हणून तो जोरात पुढे धावलाय. त्याला भारत मातेचा चरणस्पर्श करायचा आहे, पण धावताच येईना. एक कसली तरी बेडी सर्वांगाला जखडलेली आहे. खूपच चमचमते आहे ती. आणि रत्न माणकं तरी किती जडवली आहेत तिला. त्यांचा प्रकाश फारच रंगीबेरंगी आहे. सुभाषनं त्या बेडीकडे रागानं पाहिलं. त्याच्या नजरेत तिच्याकडे पाहताना तुच्छता भरून आली.
माझ्या मातेच्या चरण स्पर्शापासून मला रोखणारी तू कोण? तू जरी सोन्याची असलीस, अनेक रंगीबेरंगी रत्नांनी तू संपन्न असलीस, तरी मी तुझी मिजास मानत नाही. मला तुझा मोह नाही. चल बाजूला हो, नाही तर मी तुला तोडून मोकळा होईन. या जगात कोणतंही बंधन सुभाष बोसला बांधू शकत नाही. या जगात कोणताही मोह सुभाष बोसला भुलवू शकत नाही. सुभाषला मोह आहे तो एकच, फक्त मातृप्रेमाचा, तोही भारत मातेच्या. बंधन आहे ते फक्त तिच्या मुक्तीच्या ध्यासाचं. इतक्यात सुभाषचा अंतरात्मा त्याच्या मदतीला धावला. निश्चयाची तलवार आणि तिला शुद्ध अंतःप्रेरणेची, शुद्ध देशभक्तीची मूठ ती त्याने सुभाषच्या हातात दिली आणि सांगितलं, कर वार. एकाच घावात बेडी तुटली आणि सुभाष आनंदाश्रूंनी भिजणाऱ्या भारत मातेकडे धावत सुटला. इकडे कटकला घरावर केलेल्या रोषणाईचे चमचमणारे दिवे विझून गेलेत. गेला आठवडाभर हास्य विनोदांनी सजलेले आनंदाचे सूर गप्प गप्प झाले. कितीतरी समजावलं, पण सुभाष निश्चयाचा हिमालय ठरलाय. आई बाबांच्या भावनेची, मायेची, सर्वांच्या प्रेमाची मला कदर आहे. तुम्हाला दुःखी करतोय याची खंतही, पण काय करू, माझ्या प्रेरणाच निराळ्या आहेत. त्या प्रेरणेशी मी द्रोह करू शकत नाही. अंतरात्म्याची हाक मला हेच सांगते की प्रथम काळजी कर देशाच्या भवितव्याची, प्रथम सुटका कर भारत मातेची पारतंत्र्यातून आणि मग खुशाल शोध घे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याचा. आता तोपर्यंत उसंत नाही, तोपर्यंत स्वतःचा कुटुंबाचा विचारही नाही, जोपर्यंत हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला आपण मिळवू शकत नाही. आज गांधीजी असहकाराची हाक देत आहेत आणि मी ब्रिटिशांची नोकरी करून ब्रिटिशांनाच सहाय्य करू? नाही, त्रिवार नाही. सुभाष, फक्त 1 वर्ष नोकरी कर, असा खूप आग्रह सगळीकडून झाला. पण एकदा का बादशाह पंचम जॉर्ज यांच्या चरणी मी माझी निष्ठा वाहत आहे असं मी लिहून दिलं की माझ्या दृष्टीनं सारं संपलं. मग 1 दिवस नोकरी केली काय किंवा काही वर्ष केली काय, सारखंच. एकाही सनदी अधिकाऱ्यानं गांधीजींच्या शब्दाला मान देऊन राजीनामा दिलेला नाही. मला गांधीजींच्या शब्दाचा मान राखू दे. सुभाषचंद्र ठाम राहिले. एक हिंदी विद्यार्थी जो ICS ला 4था आलाय आणि सनद स्वीकारत नाही म्हणजे काय? कोण आहे कोण तो? हा अपमान आहे आमचा. प्रशासकीय यंत्रणा हे तर सरकारी यंत्रणेचं मुख्य यंत्र. त्यालाच हा ललकारतो म्हणजे काय? त्याला समजवा, प्रलोभन दाखवा, धाक दाखवा. एका गुलाम देशातल्या गुलाम पोरट्यानं ब्रिटनच्या साम्राज्याच्या कोणत्याही रूपाला नकार देणं हे इतकं सोपं वाटलं की काय त्याला? ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आदेशाप्रमाणे सर्व केलं, पण सुभाषचंद्रांनी कशालाही भीक घातली नाही ती नाहीच. उलट ठणकावलं, होय, तुमच्या साम्राज्याला गदा गदा हलवून खिळखिळ करायचंय ते मला. नोकरी करून कसा लावेन मी हातभार तुम्हाला? आता सुभाषला अटक होते की काय अशी नवीनच भीती उभी राहिली. पण सुभाषला या कशाचंच काही नव्हतं. ना ICSचा गर्व, ना कौतुक, ना कसला मोह. एकच ध्यास, एकच आस, त्यासाठीच प्रत्येक श्वास, ते म्हणजे हिंदुस्थानचं स्वातंत्र्य. सामान्य कपट्याप्रमाणे ICSची सनद भिरकावून दिलेली आहे. पक्ष आझाद झालेला आहे, झेप घेण्यासाठी सिद्ध झालेला आहे. आणखी एक गोष्ट घडली आहे. इतक्या सुंदर चेहऱ्याच्या, बुद्धिमान, सोन्याचं भवितव्य असणाऱ्या घरंदाज पोरावर कोणाचं हो लक्ष असणार नाही? हिंदुस्थानातून अनेक कोट्याधीशांच्या, लक्षाधीशांच्या सुंदर सद्गुणी मुलींची रांग की हो लागली त्यांच्या घरापुढे. त्यांच्या बापांनी सगळे व्यवहार बाजूला ठेवून हा जावई कसा पटकावता येईल यावरच लक्ष केंद्रित केले. सुभाषचंद्रांचं मात्र या कशाकडेच लक्ष नाहीये. त्यांनी लक्ष एकवटले आता फक्त त्या रस्त्यावर, जो रस्ता आझादीच्या अमृत शिखरापर्यंत पोहोचवणार आहे. शोध होता त्या वाटेचा, इंतजार होता फक्त स्वातंत्र्याचा. 22 एप्रिल 1921 त्यागपत्र सादर केले. प्रचंड सरकारी दडपण पुन्हा आले. मात्र सुभाषचंद्रांनी सगळं धुडकावून दिलेलं आहे आणि सरकारला राजीनामा स्वीकारावाच लागलेला आहे.